जे उशीर आले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सूचना आहे, आपले भ्रमणध्वनी मोबाईल ताबडतोब स्विच ऑफ करा. सायलेंट सुद्धा करायचा प्रयत्न होत नाही, मध्येच वाजतो. त्यामुळे स्विच ऑफ करणे जास्त योग्य. त्यामुळे स्विच ऑफ करा. सारस अर्बन सहकारी पतसंस्था, सर्व संचालक मंडळ आणि सेवक वृंद सगळ्यांच्या वतीने आपल्या सर्व उपस्थितांचं स्वागत आहे. आमच्या दृष्टीने खरा हा आज कपिलषष्ठीचा योग आहे. आज बाबासाहेबांचा 100व्या वर्षात पदार्पण करताना त्यांचा सत्कार करण्याचा आम्हाला मान मिळाला आहे. आज देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. आपल्या देशाने आज स्वतंत्र भारताने 75व्या वर्षात आज पदार्पण केलंय. आणि तिसरा आणखी अतीव आनंदाचा असा आमचे सगळ्यांचे स्नेही श्री बाळासाहेब अनासकर, ज्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे, ज्याला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे, त्या बाळासाहेब अनासकरांनी आमचा सत्कार स्वीकारण्याला संमती दिली. असा हा एकंदर आमच्या दृष्टीने कपिलषष्ठीचा योग आहे. गेली 49 वर्ष आमच्या सर्वात सारसच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचा सत्कार करताना आम्हाला अतीव आनंद होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की या 49 वर्षाच्या वाटचालीमध्ये बाबासाहेब आम्हाला मार्गदर्शक आणि आमची प्रेरणा अशा दोन्ही भूमिकेमध्ये आमच्याबरोबर राहिले. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या प्रोत्साहनाने आजपर्यंतची वाटचाल आम्ही पतसंस्थेने पूर्ण केली आहे. आणि येत्या भविष्यकाळात त्यांचा आशीर्वाद असाच राहील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि आज ते 100मध्ये प्रवेश करताना आम्ही त्यांचा सत्कार करतो. त्यामुळे हा आमच्या दृष्टीने खरंच भाग्याचा दिवस आहे. गोविंद देवगिरी महाराजांबद्दल परिचय काय करून देणार. हे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभावी हा खरोखरीच एकदम दुग्ध शर्करा योग आहे. ज्या भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीला गेल्या 5 ऑगस्टला सुरुवात झाली, माननीय पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होऊन ज्या मंदिराच्या बांधकामाचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाने गेली अनेक वर्ष पाहिलं, त्या मंदिराचा शिलान्यास गेल्या वर्षीच्या 5 ऑगस्टला होऊन त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्या श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष म्हणून गोविंद देवगिरी महाराज आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. या सर्व महनीय व्यक्तींचं मी आज इथे प्रथमतः सारसच्या सर्व संचालक मंडळ आणि सेवक वृंदाच्या वतीने स्वागत करतो. आता मी कस्तुरी राजे, आमच्या शरदरावांच्या कन्या, त्यांना स्वागत गीतासाठी निमंत्रित करतो. कस्तुरी राजे.
या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा शुक्लां ब्रह्मविचारसार परमा आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहाम् हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्. धन्यवाद कस्तुरीजी. तुमच्या या गीताने, स्वागत गीताने एक माहोल झाला, यात शंकाच नाही. आता आमचे एक संचालक तडफदार कार्यकर्ते संतोषजी दाभाडे यांना मी आमंत्रित करतो त्या सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी. सर्वप्रथम आजच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज सारस अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवले असे, तसेच महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आवर्जून उपस्थित असलेले, अयोध्येमध्ये जे आपल्या सर्वांचं दैवत श्रीराम मंदिर उभं राहते, त्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष सन्माननीय स्वामी गोविंदगिरी महाराज, तसेच आपल्या महाराष्ट्र राज्य सहकारी क्षेत्राचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब आनासकर, तसेच या संस्थेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक गणेशजी धारप, उपाध्यक्ष दत्तात्रेयजी गोडबोले, आणि आम्ही सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं, त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झालात, त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. दाभाडेजी नमस्ते, धन्यवाद.
आता मी सारसचे सर्वे सर्वा गणेशजी धारप, सुरेंद्रजी धारप यांना मी आमंत्रित करतो प्रास्ताविकासाठी. नमस्कार. माननीय बाबासाहेब, माननीय स्वामीजी, अनासकर सर आणि आपण उपस्थित असलेले सर्व सारसचे सभासद, हितचिंतक, सर्व संचालक आणि आमचे कर्मचारी, सहकार्यकर्ते, आज एक चांगला योग असा आहे की आज आपली पतसंस्था 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. 1972 साली आपण सुरुवात केली आणि हळूहळू का होईना पण वाढवत आज त्याचं थोडंसं मोठ्या प्रमाणावर आपलं स्वरूप निर्माण केलं. योगायोग असा की आपल्या जवळजवळ फाउंडर मेंबर्सपैकी असलेले बाबासाहेब, आणि आता ह्या आज दादा मिरासदार येऊ शकले नाहीत, पण दादा मिरासदार अशी मान्यवर व्यक्ती आपल्या संस्थेच्या सभासद होत्या. आज बाबासाहेबांना 100 वर्ष लागत आहे. आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्याला सुद्धा आज अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा सुरू होत आहे. सभासदांचा कार्यक्रम सारसचा गेल्या 10-12 वर्षातला इतक्या कमी संख्येत होण्याचा आज पहिलाच कार्यक्रम आहे. याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्याची जी कोरोनाची स्थिती आहे त्यात रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आपण फारच कमी सभासदांना इथे उपस्थित राहण्यास सांगितलं आहे आणि बाकी सर्वांना हा कार्यक्रम ऑनलाईन पाहता येणार आहे. आपण गेले 5-6 वर्ष, जवळजवळ 7 वर्ष झाली असतील, आपण सभासदांचा मेळावा घेतो. त्या मेळाव्यामध्ये कमीत कमी 1200 ते 2000 पर्यंत उपस्थिती असते सभासदांची. गेली 2 वर्ष सर्व सभासदांचा आग्रह आहे की आपण असा मेळावा घ्यावा म्हणून, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की या कोरोनाच्या स्थितीमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध असल्यामुळे आपल्याला तसा घेता आलेला नाही. जवळजवळ 2 वर्षानंतर आपला हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि तो आपल्या 50व्या वर्षात पदार्पण करण्याच्यापासून आपण सुरू केलेला आहे. आता निर्बंध उठले तर आपण परत डिसेंबर-जानेवारीमध्ये असा मेळावा घेणार आहोत. पतसंस्था ही एक विकेंद्रित असलेली अर्थव्यवस्था आहे. काही सभासद ठेवी ठेवतात, काही सभासदांना आपण कर्ज देतो आणि सभासदच आपलं संचालक मंडळ निवडतात. असा हा एक जवळजवळ भिशीचं मोठं स्वरूप आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, पण त्याला कायदेशीर स्वरूप दिले असल्यामुळे ती सहकारी पतसंस्था आहे. असं जगातलं पहिलं उदाहरण असेल पतसंस्था हे की सर्व संचालक एक सामाजिक बांधिलकी म्हणून अर्थव्यवस्था पाहतात. सोशो कमर्शियल ॲक्टिव्हिटी म्हणजे पतसंस्था असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कमर्शियल ॲक्टिव्हिटी आहे पण सामाजिक बांधिलकी म्हणून चालवली जाते अशी ही व्यवस्था आहे. आपल्याकडे विकेंद्रित पतसंस्था म्हणजे अर्थव्यवस्था असली त्याचे खूप फायदे आहेत. एखाद्या जिल्ह्याचा जर विचार केला तर पतसंस्थांमधली आर्थिक उलाढाल ही इतर बँकांमधल्या आर्थिक उलाढालीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच जिल्ह्यातल्या बँकांमध्ये जेवढे लोक मिळतात त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पतसंस्थांमध्ये नोकऱ्या मिळतात.
त्या संस्थांमध्ये पतसंस्थांमध्ये नोकऱ्या मिळणाऱ्या यांची संख्या या बँकांच्या पेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथली आर्थिक लाभांश सोय पतसंस्थांमधली या बँकांपेक्षा जास्त आहे. आणखीन एक गोष्ट आहे की ह्या नोकऱ्या जे मिळतात त्यांना जो दिलेला पगार असतो तो बँकांमध्ये जेवढा पगार दिला जातो त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात पतसंस्थांमध्ये दिला जातो. त्यामुळे एकीकडे कॉस्ट नोकऱ्यांची कॉस्ट ही बँकातल्या नोकऱ्यांच्या कॉस्टपेक्षा खूप कमी आहे. अशी असलेल्या विकेंद्रित अर्थव्यवस्था असलेल्या पतसंस्थांना सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं पाहिजे. पतसंस्थांचं जाळं आत्ता महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. गुजरातमध्ये काही आहे, कर्नाटकात काही आहेत, पण देशभर जर हे जाळं उभं राहिलं तर देशातल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठ्या प्रमाणावर राहील. जसं लघु उद्योजकांचं कॉन्ट्रिब्युशन ही मोठ्या इंडस्ट्रीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आर्थिक कॉन्ट्रिब्युशन, तसंच पतसंस्थांचं पण असं विकेंद्रित झालं तर ते मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्यामुळे सरकारने केंद्रित अर्थव्यवस्था करण्याच्या ऐवजी विकेंद्रित अर्थव्यवस्था केली पाहिजे आणि त्याला सहकार्याचं जे स्वरूप दिलेलं आहे ते म्हणजे एक सामाजिक बांधिलकी असली पाहिजे. आपण एखादी संस्था चालवतो ती आपली सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्था पाहताना कमर्शियल दृष्टिकोन असलेच पाहिजे असं नाही, तर एक सामाजिक बांधिलकी ठेवून अशी आपण अर्थव्यवस्था करू शकतो. तळागाळातल्या लोकांना ह्या आर्थिक व्यवस्थेमुळे खूप मोठं मदत होते, त्यांचा प्रोग्रेस होतो. पूर्वी ह्या तळागाळातल्या लोकांना जी मदत केली जाते किंवा शेतकऱ्यांना मदत केली जाते ती सावकार मदत करत असत, पण सावकारांची प्रवृत्ती हळूहळू बिघडली आणि सावकारी करायची म्हणजे पिळवणूक करायचं, त्यांच्याकडून थोडे पैसे द्यायचे आणि जास्त घाण करून द्यायचं, अशा प्रकार होऊन सामान्य लोक जे आर्थिक अडचणीत असतात, जे सावकारांना पैसे घेतात त्यांच्यावर मानसिक किंवा एकूणच त्यांच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम व्हायला लागला आणि त्यामुळेच पतसंस्थांचं महत्त्व वाढायला लागलं. आपली पतसंस्था गेले 50 वर्ष कार्य करते. सुरुवातीपासूनच आपण अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आपण चालू असतो. आरोग्य शिबिर आहेत, उद्योग हेल्पलाईन म्हणून एक आपण चालवतो, त्याच्यानंतर निळा व्याख्यानमाला घेतो, आरोग्यावर व्याख्यानमाला घेतो, आरोग्य शिबिरं घेतो, तपासणी शिबिरं घेतो, अशा अनेक प्रकारचे प्रकल्प आपण चालवतो. त्यामध्ये ह्या आपण पतसंस्थेचं काम करत असताना आपल्या सभासदांना ज्या अनेक अडचणी येतात त्यामुळे जे कर्ज करतो ती सुद्धा कर्ज माणूस पाहून करतो. काही वेळेला कागदपत्रांची कमी असते, परंतु माणूस पाहून त्याची जरुरी पाहून त्याचा अभ्यास करून आपण त्यांना कर्ज देत असतो. हे करत असताना आपण गेले 7-8 वर्ष सभासदांचे मेळावे घेतो. या मेळाव्यामध्ये सुद्धा कोणाचे तरी चांगल्या महत्त्वाच्या व्यक्तींची भाषणं, त्यांचे सत्कार आणि पतसंस्थेचे प्रगतीचा अहवाल आपण त्या ठिकाणी ठेवत असतो. अशा ज्या पतसंस्थेला आपल्या 50 वर्ष सुरुवात होत आहेत, आपण निरनिराळे कार्यक्रम आखणारच आहोत. आज आपण एका पुस्तिकेचं प्रकाशन करणार आहोत. त्या आपल्याला पुस्तिका मिळेल. 9 साली आपण एक सारस पतसंस्थेची पुस्तिका काढली. ती 9 साली पतसंस्थेची स्वतःची जागा घेतली. ती आपण
आणि त्यावेळेला उद्घाटनाच्या वेळेला एक स्मृतिमंजुषा म्हणून अंक काढला होता. आत्ता जो अंक काढणार आहोत आपण ते गेल्या 50 वर्षातली आपली आर्थिक प्रगती काय आहे ती 10 वर्षाच्या टप्प्यांनी अशा सर्व प्रकारची दिलेली आहे. ती पुस्तिका आपल्याला अनस्करांच्या हस्ते ती वितरण झाल्यानंतर मिळेल. अशा तऱ्हेने आपण पतसंस्थेचा कारभार पाहतो आहोत आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रमाला आपण यावर्षी सुरुवात करतो आहोत आणि त्याला सर्वांचा सहभाग असावा. ऑनलाईन आता बरेच लोक जॉईन होतीलच, कारण प्रत्येकाची विचारणा आहे की तुम्ही मेळावा केव्हा घेता. तेव्हा आजपासून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. मला आशा आहे की आपल्या पुढच्या वेळेला मोठा मेळावा घेता येईल. धन्यवाद. धन्यवाद. आता मुख्य कार्यक्रमाला आपण प्रत्यक्षात सुरुवात करत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आज आपल्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभलेले स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं स्वागत करण्यासाठी मी धारप आणि दत्तात्रय गोडबोले आमचे उपाध्यक्ष या दोघांना विनंती करतो. पूजनीय गोविंद देवगिरी महाराजांचं मी मागाशीच म्हणलो तसं स्वतंत्र ओळख करून देण्याची खरंच कितपत आवश्यकता आहे मला मीच थोडा शंकित आहे की काय ओळख करून देणार. आणि इतक्या वर्षांपासून या आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले गोविंद देवगिरी महाराज मूळचे नगर जिल्ह्यातल्या बेलापूर गावचे आहे. संपूर्ण भारतभर एक उत्कृष्ट भागवत कथाकार असा त्यांचा परिचय अनेक वर्ष अनेकांना आहे. आणि आता तर त्यांची सध्याची नवी ओळख तर राम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच. त्यांचा आज सत्कार होतोय संस्थेच्या वतीने. त्यांनी तो स्वीकारला त्याबद्दल आम्ही उपकृत आहोत. गोविंद देवगिरी महाराजांनी सत्कार आमच्या संस्थेच्या वतीने स्वीकारून आम्हाला उपकृत केलेला आहे. आता त्यांना मी विनंती करतो महाराजांना की आजच्या कार्यक्रमाचे एक आणखीन जो सत्कार आम्ही योजला आहे बाळासाहेबांचा, तो बाळासाहेब अनास्करांचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते होतोय. मी स्वामीजींना विनंती करतो. महिलांच्या वतीने बाबासाहेबांचं अभिष्ट चिंतन करणारं औक्षण, आपल्या धर्मात ज्या औक्षणाला खूप विशेष महत्त्व आहे असं औक्षण होतंय. आमच्या सारस संस्थेच्या सर्व महिला कर्मचारी आमच्या कार्यकारी संचालिका श्रुती सोमण त्यांचं औक्षण करतायत. आमच्या इतर सर्व महिला सहकारी त्यांच्याबरोबर आहेत. एक 2 मिनिटं फॅन. आता आज 100व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे 100 दिव्यांनी त्यांचं औक्षण होत आहे. सगळेजण माझ्या पाठीमागे गा. सुदिनम सुदिनम जन्मदिनं तव सुदिनम सुदिनम भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव सर्वत्र सर्वदा भवतु मंगलम जन्मदिनम.
सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनम. मी म्हणेन जन्मदिन, तुम्ही म्हणायचं मंगल हो. जन्मदिन जन्मदिन जन्मदिन. जय जय रघुवीर समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. शंभर ज्योतींनी त्यांचं औक्षण बाबासाहेबांचं झालेलं आहे. आणि आता मी स्वामीजींना विनंती करतो की बाळासाहेब अनस्करांचा त्यांच्या शुभ हस्ते सत्कार करावा. बाळासाहेबांचा सत्कार होतोय, त्यांचा परिचय करून देणं ही सुद्धा मोठी कर्मकठीण गोष्ट आहे. कारण बहुआयामी व्यक्तिमत्व, पतित पावनच्या कामात सुरुवात केली सार्वजनिक कामामध्ये, आणि आज त्यांचा प्रवास महाराष्ट्र राज्याचे सहकार परिषदेचे अध्यक्ष अशी दायित्व त्यांच्याकडे आलेले आहे. राज्यमंत्र्याचा दर्जा आहे त्यांना. सहकार क्षेत्रातली एक दबदबा असलेलं व्यक्तिमत्व असं बाळासाहेबांचं नक्की वर्णन करता येईल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जी जवळजवळ डुबली होती, त्या गर्तेतून त्या सहकारी बँकेला बाहेर काढून आज तिला प्रगतीपथावर आणण्याचं मोठं कर्तृत्व बाळासाहेब अनस्करांच्या हातून घडलेलं आहे. अनेक वृत्तपत्रातून सहकारी बँका, सहकारी पतसंस्थांच्या बाबतीत त्यांचं लिखाण, त्यांनी विपुल लिखाण केलेलं आहे. मधले जरा बाजूला. त्यांनी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या संदर्भात विपुल लिखाण त्यांचं अनेक वृत्तपत्रातून आपल्या वाचण्यात आले असेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक कमिटीजवर ते सदस्य म्हणून, काही ठिकाणी संचालक म्हणून कार्यरत आहेत. पुण्यात आज प्रगतीपथावर असलेली जी विद्या सहकारी बँक आहे, ती सुद्धा अशीच शून्यातून उभी केली आणि बाळासाहेबांनी आज तिला एका अग्रगण्य सहकारी बँकेमध्ये तिला परावर्तित केलेलं आहे. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात बाळासाहेबांचा यानंतर आजच्या या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य भाग पूजनीय बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यासाठी मी स्वामींना विनंती करतो. सत्कार होत असताना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उभं राहून टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं
त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सत्काराचा एक महत्त्वाचा भाग होणार आहे, तो म्हणजे बाबासाहेबांचं कुलदैवत असलेलं मल्हारी मार्तंड जेजुरीचा खंडोबा त्याच्या पायाला लावून आज त्यांच्यासाठी प्रसादाचा हार, त्यांचा दवणा असा आमचे एक संचालक दत्तात्रयजींनी आणलेला आहे, राजाभाऊ चौधरींनी आणलेला आहे. तर मी सर्व संचालकांना राजाभाऊंना विनंती करतो, तो एक विशेष सत्कार आज ह्या निमित्ताने होतोय. या सत्काराच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने बाबासाहेबांना मानपत्रही आम्ही अर्पण करणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन होईल. सगळ्यांना आता आपल्या जागेवर बसून घ्यायची विनंती आहे. सर्वांनी जागेवर बसून घ्या कृपया, कार्यक्रम पुढे सुरू राहायला पाहिजे. या विशेष दिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीनं बाबासाहेबांना एक मानपत्र आम्ही अर्पण करणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी आमचे ज्येष्ठ संचालक शरदराव पायगुडे यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आणि कांची शंकराचार्य महाराज यांचं पीठ यांची आशीर्वादाची आलेली शाल मी माननीय बाबासाहेबांना अर्पण करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आहे. माननीय शरदराव पायगुडे. सारस अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सन्मानपत्र आदरणीय राजमान्य राजेश्री पुरंदरे कुलवंत सपूत बलवंत मोरेश्वर यांसी सप्रेम सादर. सारस अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेपासून आज तागायत आपण संस्थेचे सभासद, सल्लागार व हितचिंतक आहात याचा आम्हाला गर्व, आदर व अभिमान आहे. आपण हयातभर राज्यातील जनसामान्यांच्या हृदय सिंहासनावर विराजित श्रीमंत श्री शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले आणि त्यांच्या परिवाराच्या जीवन, कर्तृत्व आणि वाटचाल यांचा अविरतपणे गेली 8 दशके प्रचार प्रसार करण्याचे असी धाराव्रत अंगीकारलेत. हे कार्य समाजाला भूषणास्पद, गौरवपूर्ण आहे. हे व्रतस्थ परिव्राजका, आपण निर्भीडपणे पायी डोंगर दऱ्यातून
रानोमाळ कोणताही नैसर्गिक ऋतू अथवा आपदाची तमा न बाळगता शिवकालीन घटना प्रसंग व घडामोडी यांचा मागोवा घेण्यासाठी निरंतर प्रवास करीत विविध प्रसंग शब्दबद्ध केलेत. हे शारदा कृपावंता, आपण शब्दांच्या माध्यमातून विचारांच्या प्रतिमांना आत्मीय व एकरूप होऊन असंख्य ऐतिहासिक प्रसंग घटना यांचे हृदयस्पर्शी चित्रण केलेत व शिवकालाचे दर्शन घडविलेत. यातून आपण जनमानसात शिवप्रेम वृद्धिंगत केले. येथे आपली शिवनिष्ठा व इतिहास मर्मज्ञाचे दर्शन घडते. हे प्रतिभावान वक्त्या, आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राशी व त्या ऐतिहासिक काळाशी पूर्णपणे तादात्म्य पाहून शब्दांच्या अलंकारांनी श्री शिवछत्रपती महाराजांचे व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, काल आणि असंख्य प्रसंग रंगवून सादरीकरण केलेत. त्यांचे श्रोतृवर्गाने उदंड स्वागत व कौतुकच केले. संपूर्ण शिवचरित्राला आपण जिवंतपणा आणून प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या हृदयात भावतिरंग निर्माण करताना एक अभूतपूर्व असे सन्मानाचे आणि आदराचे स्थान मिळवले. हे गुणतुल्य गुणवंता, हे ऋषितुल्य गुणवंता, आपल्या अनन्य साधारण अशा इतिहास प्रेमामुळे आपल्याला अनेक पुरस्कार, सन्मान लाभले. म्हणून आपण कधी हुरळून गेला नाहीत, तर काही प्रसंगी अज्ञान व अगतिकता यामुळे अपमान व उपमर्द देखील आपल्याला सहन करावा लागला. अशा प्रसंगी आपण हरखूनही गेला नाहीत, आपण केवळ स्थितप्रज्ञ राहिलात. अशा सर्व गुणांनी संपन्न ज्ञानवंता, गुणवंता, वक्ता, इतिहास संशोधका आपल्या अतुलनीय योगदानामुळे भारत सरकारने आपल्याला पद्मविभूषण पुरस्कार देऊन आपला गौरवच केला आहे. या गौरवाबद्दल आम्हा सर्वांना गर्व, अभिमान आहे. आपल्या ज्ञानयज्ञापुढे विनीत होऊन सारस अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या समस्त सभासद, सेवक आणि संचालक यांच्या वतीने हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या प्रसंगी आम्हा सर्वांचे आपल्याला शतिशः अभिवादन, अभिष्टचिंतन आणि अभिनंदन. आपले श्री गणेश धारप अध्यक्ष, श्री दसू गोडबोले उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ, सारस अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. मानपत्राचं वाचन झालेलं आहे. ते मानपत्र बाबासाहेबांना देण्यासाठी स्वामीजी, आमचे अध्यक्ष धारप, उपाध्यक्ष गोडबोले साहेब आणि बाळासाहेब आनसकर या सगळ्यांना विनंती आहे. टाळ्यांच्या गजरात ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय, ईश्वर महाराज की जय, महाराज की जय. या मंगल प्रसंगी संस्थेच्या वतीने आणखीन कृतज्ञतेचा एक भाग म्हणून, समाजाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून काही निधी आम्ही काही संस्थांना देणार आहोत. मी पहिलं नाव आहे श्री राम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट साठी संस्थेच्या वतीने एक अल्पशी देणगी आम्ही निधी म्हणून देणार आहोत. स्वामीजींना विनंती आहे की केवढा योग आहे बाकी संस्थेचा की स्वतः कोषाध्यक्षांच्या आधी आम्ही
त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, ही पण आता ओळख देण्यासाठी, परिचय देण्यासाठी अजिबात आवश्यक न राहिलेली नाव आहे. सर्व दूर सगळ्यांना माहिती आहे. सेवा कार्यामध्ये आज अग्रेसर असलेली ही संस्था, त्या संस्थेच्या वतीने पुण्याचे माजी महानगर संघचालक बापू घाटपांडे इथे आमच्यामध्ये आहेत. त्यांना विनंती करतो जनकल्याण समितीच्या वतीने त्यांनी धनादेशाचा स्वीकार करा. त्यानंतर महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान या नावाने एक काम चालतं. त्या कामाविषयी अधिक माहिती धारपसाहेब देतील. त्यांच्या वतीने बाबासाहेबांना विनंती आहे की त्या धनादेशाचा त्यांनी स्वीकार करावा. आणि जे काम वयाच्या 100व्या वर्षी देखील उत्साहाने, ऊर्जेनी आणि सगळ्यांना ऊर्जा देत असं शिवस्मारकाचं काम आपल्या नरे आंबेगावला सुरू आहे. त्या कामासाठी एक मदत म्हणून एक धनादेश संस्थेच्या वतीने बाबासाहेबांनी स्वीकारावा असं मी बाबासाहेबांना पुन्हा विनंती करतो. मानपत्राचं जे वाचन झालं, त्या मानपत्राचं लिखाण आमचे भारवी खरे जे ज्येष्ठ संचालक आहेत आमच्या संस्थेचे, त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी एक विशेष टाळ्या होऊ द्या. यानंतर मी बाळासाहेबांना विनंती करतो की आम्ही जी सारस पुस्तिका काढली आहे, त्या पुस्तिकेचं विमोचन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांनी ते विमोचन करावं आणि त्यानंतर ह्या जो आमचा घरगुती सत्कार त्यांनी स्वीकारला, त्या सत्काराला त्यांनी उत्तर द्यावं. कार्यक्रमानंतर ह्या पुस्तिका आपल्यापैकी प्रत्येकाने जाताना घेऊन जायच्या आहेत. सगळ्यांसाठी पुस्तिका उपलब्ध आहेत. यानंतर मी बाळासाहेबांना विनंती करतो त्यांनी सत्काराला उत्तर द्यावं. आज सारस अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण माननीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माननीय श्री स्वामी गोविंददेव गिरीजी, संस्थेचे अध्यक्ष माननीय धारपसाहेब व इतर सर्व बापू समोर आहेत, इतर सर्व उपस्थित मान्यवर. आज वास्तविकता खरंच माझ्या आयुष्यातला सगळ्यात एक भाग्याचा दिवस आहे की माझा सत्कार म्हणा, सन्मान म्हणा, कौतुक म्हणा, जे काही झालं ते बाबासाहेबांच्या आणि स्वामीजींच्या हस्ते झालंय. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आहे. त्या निमित्तानं मला भावना अनावर होत आहेत, कारण का बाबासाहेबांच्या बरोबर पतित पावन संघटनेत असल्यापासून बाबासाहेबांचं एक मार्गदर्शन आम्हाला आहे आणि स्वामींबद्दल तर आदर आहे. कारण का बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात घुमटावर मी होतो आणि त्यामुळे एकंदरीत आज माझ्या खरंच आयुष्यातला खूप एक भाग्याचा दिवस आहे. आज मी सहकार क्षेत्रामध्ये काम करतो, गेली 30 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. आज मला
सरकारने जे काही पद दिले ते सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी सक्षमीकरणासाठी त्याचा वापर करावा अशी सगळ्यांचीच निश्चितच अपेक्षा आहे. आज धारप साहेबांनी म्हटलं की बाबा या सहकार क्षेत्राला शासनाने बळकटी दिली पाहिजे, शासनाने काहीतरी हातभार लावला पाहिजे. याचा अर्थ असा की शासन ते काम करत नाहीये असाच त्याचा अर्थ आहे. जे मागणी आहे, मागणी कधी होते जर काम आपल्याला अपेक्षेनुसार होत नाही त्याचवेळी ती मागणी होते. माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्वामीजी ज्यावेळी आपण एक बँकिंगचा विचार करत असतो तर आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात मोठं काय येतं, स्टेट बँक, ICICI बँक, त्याच्यानंतर कमर्शियल बँका, ही बँक, ती बँक, शेड्यूल बँक, नागरी बँक आणि सगळ्यात शेवट असं येतं की पतसंस्था. लाईन लास्ट अर्थव्यवस्थेतला सगळ्यात टोकाचा भाग म्हणजे पतसंस्था, क्रेडिट सोसायटी. मला जर विचारायला जाल तर या क्षेत्रामध्ये मी इतक्या वर्षे अर्थव्यवस्थेतला सगळ्यात वरची कडी, वरचा भाग म्हणजे पतसंस्था. पतसंस्था ही गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना पत नाही त्या लोकांना पत निर्माण करून देण्याचं काम पतसंस्था करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, स्वामीजी या बँकिंग व्यवस्थेमध्ये जे काही पैसे ठेवले जातात, समाजातल्या तळागाळातला पैसा बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत येत असतो, त्यामुळे बँकिंग व्यवस्था महत्त्वाची समजतात. परंतु ICICI बँक जर बघायला जाल किंवा मोठमोठ्या बँका बघायला जाल ते तळागाळातील लोक कधी जाताना आपल्याला दिसत नाही. एखाद्या भाजीवालीचे 50 रुपये डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम सारस पतसंस्था सारखीच पतसंस्था करू शकते. तिथं ICICI बँक उपयोगी पडत नाही, कारण लँग्वेज इज द बॅरियर. त्यामध्ये हाय फाय झाकमक, त्यामुळे तळागाळातल्या लोकांचा पैसा, आज 50% लोकांचा पैसा गाडग्या माडक्यात आहे, अर्थव्यवस्थेत नाहीये. आणि ते काम जर आपल्याला करायचं असेल तर या सारस पतसंस्थेसारख्या क्रेडिट सोसायट्यांना आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं पाहिजे. सर, आपण खूप चांगलं काम करताय. धारपजींचा माझा खूप जुना परिचय आहे. लोकसेवा बँकेवर आम्ही दोघे ॲडमिनिस्ट्रेटर पण होतो. त्यामुळे एकंदरीतच या अर्थव्यवस्थेमध्ये पतसंस्थाचं महत्त्व, त्यांचं स्थान हे खूप मोठं आहे असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. मी आज उत्सुक आहे ते स्वामींचं आणि नॅचरली बाबासाहेबांचं भाषण ऐकायला. ज्यावेळी आम्ही विद्यासागर बँकेत बाबासाहेबांचा एकदा सत्कार केला होता आणि त्यावेळी आम्ही त्याला म्हटलं, बाबासाहेब 100 वर्ष पूर्ण झाल्यावर देखील इथंच आपण परत येऊया. आणि आज तो खरंच चांगला दिवस आहे. मी परत एकदा फारसच्या सर्व संचालकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेबांनी आता त्यांच्या भाषणाचा उल्लेख केला. आजच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात माननीय पंतप्रधानांनी सहकारी कारणावर विशेष भर द्यायचा आहे भविष्यात, असं आज जाहीर केलं आहे. त्यामुळे की सरकारसुद्धा कुठल्या दिशेने विचार करतं, जेव्हा त्याची नाळ जनतेशी जोडलेली असते, शेवटच्या सामान्य माणसाशी जोडलेली असते, तेव्हा विचार करताना सुद्धा तो सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करतो, याचा हे परिचायक आहे. आता मी उत्सवमूर्ती बाबासाहेबांना विनंती करतो की त्यांनी पतसंस्थेला या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करून आशीर्वचन द्यावं. सामां पातु सरस्वती भगवती. परमपूज्य स्वामीजी आणि माझे जीवलक आणि आदरणीय भगिनींनी, मी थोडं बोलणार. मला 100 वर्ष लागलं, मला याचं निरुपाय आहे. असं म्हणतात की अगदी लहानपण आणि अगदी मोठेपणीसारखंच असतं. आता त्याचा एका अर्थाने मी अनुभव घेतो आहे. मला इथं आणताना आपण पाहिलं असेल तर जाताना पहा त्या अशा ती खुर्ची ना, लहानपणाची बाळ खुर्ची, लहानपणाची खुर्ची
त्यात मला बसवलं होतं. मला सोडलं आपण अंगठा चौकाव. क्या बात आहे. अरे वा लहानपण तेच आहे ना. वा 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 खूप छान. मी आज खऱ्या अर्थानं औपचारिक नव्हे, खोटं नव्हे, खरोखर मला सगळं सांगता येत नाही आता, का आता आपल्याला वेळही नाही आहे पहिली गोष्ट. आणि मला वाटतं ते वेळ माझी चुकेल, पण मी ते पुन्हा बोलणार आहे. पण मी आज खरंच भाग्य, आपण म्हणा कोणतं भाग्य, 100वं कधी काय मिळालं ते. स्वामीजींच्या सारख्या सर्वस्वाचा जर त्याग केलेला, सर्वस्व जे देवाच्या देव, देश आणि देश, धर्म यांच्याकरता जे अर्पण केलेलं आहे, त्यांच्या हस्ते माझा सत्कार जेव्हा त्यांनी मला पंक्षीत अर्पण केला तेव्हा खरोखर सांगतो माझ्यावरचे गोड शहारे आले. एका बाजूने आनंदाचे आणि दुसऱ्या बाजूची जबाबदारीचे, की उरलं काय जे आहे पुढे, थकबाकी आता 100 झाली, आता काहीतरी आहे नक्की असतं ते थकबाकी चांगली जाओ, कुठेही चूक न, खरंच स्वामीजी कुठेही चूक न हो, एकदाही मी खोटं न बोलो, असं मला अशी अपेक्षा आहे. मला आपण आशीर्वाद द्या की तुझी इच्छा पूर्ण होईल. मी आयुष्य जगलं माणसाचं, मानवाचं, तर माझ्या तर काही चुका झाल्यात, चुकून होतात. पाप जाणून बुजून करणं, माझ्या तर पाप झाले का केव्हा तरी सांगेन, पण झालं का आपण लहान असो, पण पाप ते होता का मला, ते तसं नसतं ना, तर मी देवच झालो असतो, नाही का ईश्वरच झालो असतो. त्या मला वाटतं ते का टिळा तो मला कपडा आहे, कोणचं सांगेन, योग्य वेळी सांगेन. किरकोळ आहे पण तरी आहे. मी आता मला अनेक जण विचारतात, आता पुढे काय करणार असं विचारतात. लहान विचारतो, मोठे विचारतात, खरं विचारतात. त्या विचारात आता पुढे काय करणार, आता पुढे समजा या परमेश्वराला माझं मत आहे, स्वामीजी क्षमा करा, तुमच्या परमेश्वराबद्दल मी थोडंसं आंबट बोलतो आहे, कळू नाही पण आंबट बोलतो. तुमच्या देवाला काही कळतच नाही. शिवाजी महाराजांना 50 वर्ष आणि मला 100 वर्ष, काय सांगा या देवाला काय कळतं का? ज्याला 100 वर्ष द्यायला हवी आहेत त्याला 50 वर्ष. ज्यांनी गोरगरिबांच्या घरी अन्नाचा घास आणि छावणी छत्र धरलं त्याला 50. आणि मी आपलं व्याख्यान देऊन शिरतो आहे 100. पण मी देवावर प्रेमाने होईना, कारण त्याच्यावर फार रागून चालत आहे. प्रेमाने का होईना, पण मी थोडंसं रागवलेलं की असा तो अन्याय का केलास, मला इथं पण करू नकोस. विवेकानंदांच्या बाबतीत देवा तो असा अभ्यास करा, एवढा मोठा मनुष्य 32 इतका काटकसरी कसा रे तू, दे ना. तुला माणसं पाहिजेत का, कोणाला द्यावं, ते सगळ्या सांगण्याची म्हणजे लायकी नाही. पण तुझी तुला सापडतील की कोणाला किती आयुष्य द्यावं, कोणाला कमी देऊ नकोस, एवढं कर. कोणाला कमी देऊ नकोस, कोणाला जास्त खूप देता नाही नको देऊस, पण कमी देऊ नकोस. त्याच्यात खूप काम होऊ दे,
खूप खूप त्याच्याकडे यश मिळू दे, लोकांच्याकडे प्रेरणा मिळू दे. काय दुसरं काय बघायचं. पण मला ते म्हणणार सगळं मान्य, पण अजून तुम्ही शिवाजी महाराजांच्यावर बोलला नाही. शिवाजी महाराजांच्यावरती बोललं हा जवळ माझा स्वतःचा एकट्याचा हक्कच आहे असा जो होता होता की मी ना शिवाजी महाराजांच्यावर बोललंच पाहिजे. मी 3 शब्द बोलणार आहे, 3. पहा पटतात का, पहा पटतात का. सावधान, दक्ष, आणि 3रा सम्यक. क्या बात. या 3 शब्दात शिवचरित्र. आता याचं विवेचन करायचं झालं तर 3000 मनात करता येईल, पण मूळ 3 शब्द आहेत. सावधान, सदैव अत्यंत सावध, अतिशय सावध. एकदा त्याला शिवाजी गडबडले हे ते स्वतः कबूल केले. आग्र्याला गेले ना, आग्र्याचे काहीतरी पडले, तिथं ते स्वतः कबूल केले मी आग्र्याला यायला नको होतो. तेवढं बारीक आहे किती, पण तेवढं सोडलं तर सावधान, सदैव सावधान, सदैव सावधान. इतका सावध असलेला मनुष्य आपल्याला इतिहासात सापडणार नाही. बारीक मी त्याचा विद्यार्थी आहे, आज विद्यार्थी आहे त्याचं मी साक्ष देतो की हा मनुष्य अतिशय सावध आहे. आपल्या जेवढं सावध असताना तेवढ्या बाबतीत तर पक्का सावध, दक्ष आहे. त्याची दक्षता तर आपल्याला माहितीच आहे. कितीतरी उदाहरणं आहेत, सगळी आपल्याला माहिती आहेत, सगळी. एखादं दुसरं मला फक्त म्हणजे इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहिती असेल, बाकी शेकडा 99 आपल्याला माहिती. तेव्हा मी ती सांगण्याची म्हणजे वेळ वाया नाही, पण वेळ घेते. इतका सावध, इतका सावध, इतका सावध म्हणजे मला स्वतःला एकच सापडलं. म्हणजे आणखीनही असेल नक्कीच, त्याचा अधिक्षेप आपल्याला करत आधी आणखीन असेल, आणखी एकच भविष्य सापडलं अत्यंत सावध. कोण असेल, कोण असेल, भगवान योगेश्वर श्रीकृष्ण. ते एक वल्ली अशी होऊन गेली की विलक्षण सावध आहे. तुम्ही समज चरित्र बारकाईने होता. शिवचरित्र आपण करमणुकीकरता वाचतो, करमणूक होईल नक्की होईल, पण करमणुकीकरता शिवचरित्र नाही. ते तुम्हाला शिकवण्याकरता आहे, आणि तुम्ही मी शिकण्याकरता आहे. शिवचरित्र करमणुकीकरता आहे. भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र आम्ही नवसा करतो. मला घर मिळू देत, मला चांगली बायको मिळू देत, मला टी व्ही रंगीत मिळू देत, हत्तमुख मिळू दे, मोटर गाडी येऊ दे. नवसा करता श्रीकृष्ण चरित्र नाही. मला मुलगा होता आहे नाही, मला 10 झाले ते आमची तक्रार नाही, पण मुलगा होणं हे शिवाजी भगवान गोपाळ कृष्णाची मागण्या हेच आहे की भगवंता तुला जेवढं काही देता येईल तेवढं मला लोकांच्या कल्याणाकरता, माझ्या आईवडिलांच्या, माझ्या सगळ्या सोयऱ्यांच्या, सगळ्यांच्या कल्याणाकरता आणि माझ्या शहाणपणाकरता मला जेवढं देता येईल तेवढं. सम्यक पुढे सरकलं असेल तर मागं हो, मागं गेलं असेल तर पुढं हो. पटलं.
सम्यक, इतकं सम्यक वागणारा शिवाजीराजासारखा अलीकडच्या काळातला आपल्याला क्वचित म्हणून एकदम विधानकर म्हणून पण क्वचित मिळेल, पण अत्यंत सम्यक, कोणावर अन्याय नाही. कोणी कोणत्या जातीचा असो, कोणी कोणत्या धर्माचा असो, कोणी कोणत्या प्रांताचा असो, म्हणून भगवान कृष्ण ते परवा एका बोलत गप्पा मारतात म्हटलं, कृष्ण तो भगवान सूर्य कोणाच्या मालकीचा आहे? तसे शिवाय महाराज कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या प्रांतातले आहेत, कोणत्या भाषेतले आहेत, सगळ्याचे आहेत, सगळ्याचे. इफ वॉट टू स्कॉट टू वुड हॅव इज हिअर. तो एक इंग्लिश लिहिलेले की जर वर्ड टू स्कॉट भारतात आला असता तर काय घडलं असतं, तर he would have sold the work of the subject with all his boast of heraldry and pomp of poured into glowing colors. आपल्या सर्व वैभवशाली भाषेमध्ये त्यांनी शिवाय भारत समजावून सांगायचा प्रयत्न केला. खरं आहे. अजून शिवाय भारत मला आणि आपल्याला सगळ्यांना समजायचे राहिलेले आहेत, समजायचे ते समजले पाहिजे. आपण जास्तीत जास्त त्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. आपण विचारत आहोत शिवाय आईवडिलांच्यावर किती प्रेम होतं आपल्याला माहिती आहे. खरं सांगू नका म्हणजे मोठ्या लोक हात नको वर करायला, पण खरं सांगा आपल्या आईवडिलांशी आपण कसे वागलो किंवा आज आईवडील असले तर आपण कसे वागतो. आपल्या ज्ञान देणाऱ्या गुरुशी, तो गुरु कोणी असेल, आपण कोणत्या भावनेने वागतो. 3 रुपयाला 1 तास या नात्यानं वर्गणी नेण्यासारखं शिकवणीची फी देणारी असं वागतो का? मला एक शिक्षक होते, असं वाटतं रोज त्याच्याबद्दल बोलावं. मी आज जो काही आहे ना एवढा आहे, फार नाही आहे, एवढा आहे, लहानच आहे, फार नाही, मोठा नाही आहे. विनयाने बोलत नाही, खरं सांगतो, लहान आहे. मला माहिती आहे मी कोण आहे, तो मला माहिती आहे. मला जितकं माहिती आहे ना तितकं आमच्या वडिलांचंच माहितोच. इतकं मला माहिती आहे. पण त्याशिवाय भारत आपण ओळखलं की ज्याशिवाय भारतात आपण अजून ओळखलेलं नाही आहे. एकदा वडिलांचं होतं चुकून फटकन माझी शाळा गेल्याची ते बोलते स्वतः पुरावे द्यायला वेळ नाही म्हणून. आपल्याला मला ते वेळ दिले किती काय का ते 5 मिनिट वाढून देता काय. थोडं वेळ द्यायला थोडं लक्षात येतं थोडं कारण आपल्या सगळ्यांना काही वेळेच्या म्हणे येत आहेत. काही जण म्हणतात म्हणत तिला आटप लोक आटप असे म्हणत असे. पण शिवाय महाराज स्वतः वडिलांच्याबद्दल जरा विपरीत बोलले खरं. त्याला साक्षात पुरावा आहे. परमानंद गोविंद नेवासकर या नावाच्या तिथं उपस्थित असलेल्या शिवाजीच्या काळात समकालात त्यांच्या उपस्थित असलेल्या माणसांनी लिहून ठेवलं. आणि तो मनुष्य
संन्याशी आहे. काय पाहिजे, काय पाहिजे, काय नको. तुझ्या टाळ्या नको, तुझं पैसा नको, तुझं काय नको. माझा राम, माझा परमेश्वर मला देते, ही भावची भावना अशा संन्यासासारखं जीवन जगणाऱ्या एका संन्याशाला लिहून ठेवलं आहे. ते सल्ल्याचं घेत होतं पुढचं ते सवारी पाहिजे पटकन सांगू शकतो. रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर या गावचं मुंबई गोवा मार्गावरचे गाव आहे. तिथे समाधी आहे. समाधी मुद्दा असा की त्या पावसाने लिहून ठेवले की शिवाजी महाराज चुकले. आज चुकल्यावर तिथे शिक्षक उभा होता. शिक्षक म्हणायचं नोकर होता, नोकर होतो. त्याचं नाव सोनो विश्वनाथ डबीर सौन. मी बोलतो ते ऐकू येत आहे ना. सोनो विश्वनाथ डबीर या माणसानं ते ऐकलं आणि ते महाराजांच्याकडचं पाहिलं. महाराज काय बोलताय? म्हणजे त्याला तर म्हणायचं शुद्ध राहता असं म्हणायचं. म्हणाला नाही तो. म्हणायला ते एवढंच. काय बोलताय? वडिलांच्याबद्दल हे बोलता? शोभता? प्रभू रामचंद्राच्या कुळात तुमचा जन्म झालाय. क्या बात. सो एक भावी काळात सगळं आयुष्याच्या दिवशी याचा राग तो नोकर, एक नोकर मालकाला रागवतोय. एक नोकर काही गेलं तरी नोकर आहे तो. सोनो विश्वनाथ डबे नोकर. तो मालकाला म्हणजे शिवाजी महाराजांना रागवतोय नव्हतं. काही समजता? वडिलांच्या बोलता? आज तुमच्या आमच्या घरात हे घडतं का? हे पाहिजे पाहिजे पाहिजे. या देशाचा भारत देश हा भारत देश करायचा आहे का? हा प्रभू रामचंद्राचा देश करायचा आहे का? शिवाजी महाराजांचा कोणा मग फार मोठ्या स्त्री पुरुषांचा हा देश करायचा आहे का? हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. आवश्यक त्यावेळेला असं लावं. सम्यक वडिलांच्याबद्दल विपरीत बोलू नका. आणि त्याचं एक पत्र आहे. पत्र शिवाय शिकावं. महाराजांचं प्रतिपश्चात लेखावं वरती ठरवलं. पत्र आहे, छापलं आहे, प्रसिद्ध आहे, पुस्तकात आहे. तू कोणालाही अभ्यास करता, कोणी अभ्यास करा. आणि त्या पत्राची काही मजकूर आहे. त्या पत्रात एक वाक्य आहे. बाकीचं मी सांगत असतं ते वेळ जातो. विषय मग आपल्या विषयाशी संबंधित नाही. आणि शिवाजी महाराज त्या पत्राबद्दल मजकूर आहे. त्या पत्राचं ते म्हणतायत ये बाबतीत या बाबतीत नाही म्हणजे त्या पत्रातल्या मजकुराच्या विषयाच्या बाबतीत ये बाबतीत अहो साहेबांचे ऐकू नये. आईचं माझ्या आईचं जिजाबाईचं ऐकू असं अहो राहिलं. हा पत्र शिवाजी महाराजांचं 100% अधिकृत आहे. काय नाही म्हणा. छापलाय प्रसिद्ध वाचायचं आहे. शिवचरित्र साहित्यखंड 3 कडून पत्यात आहे. शिवचरित्र साहित्य खंड 3 प्रकाशक भारत इतिहास संशोधक मंडळ कडून आहे. असे शिवाजी महाराज असे प्रभू रामचंद्र. राम काय कृष्ण काय एकच. राम काय कृष्ण काय भैरवा काय पशुबा काय सगळे एकच. एक एक मग शिरंपुंसा महापातक दाशन. एकाचं अक्षर जरी उच्चारलं तरी आमचं महापातक दूर व्हावं इतकं पुण्य आहे त्या अक्षर. ते जास्त बोलत नाही. मी थांबतो म्हणजे 15 मिनटं संपली. 14 मिनटं झाली थांबतो मी. बरे वाजता खूप आपण माझ्या घरी या. मग कसा हैराण करतो ते बोलाल. आज स्वामीजी भेटले आणि आज सकाळी म्हणजे प्रभात प्रहरी स्वामीजीचं दर्शन.
ते स्वामीजींच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आपले हो अध्यक्ष आहेत एवढंच म्हणा. आपण माहिती करून घ्या, विचारून त्यांनी केलेले कार्य पहा. किशोरजी व्यास या नावाचं नाव कानावरने गेले का कधी? नाही ते अभ्यासच करावे. अभ्यास हे प्रकट व्हावे. अभ्यासाचे हे आपल्या प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोदे असावे, उगाच प्रकटोदी नासावे. हे बरोबर आहे. मी बोलते, मी थांबतो. आज खरोखर माझ्या बाबतीत ते काही पैसे दिलेले मला खूप आनंद होतो आणि थोडंसं अहंकाराने सांगतो. हो, आपल्या तुमच्या नाही, आपल्या या संस्थेला मी आत्तापर्यंत सुमारे ₹5 कोटी ठेवी म्हणून मिळवून दिलेले आहेत. आम्ही माझ्या अहंकाराचा कळत झाला. मी स्वतः टाळत होतो, पण खूप आनंद होतो. या मुलाला तारप याला मी लहानपणापासून ओळखतो, म्हणजे त्याच्या लहानपणापासून ओळखतो. हो, खरोखर चांगला मुलं आहे. त्यांच्या भोवताली जमलेले सगळे जे मित्रगण आहेत ते चांगले आहेत, अतिशय चांगले आहेत. आणि त्यामुळे मला खूप त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं, जिव्हाळा वाटतं. आता मी जे काही आता आपल्या कानात होतो त्याच्यावर तो काही कामं घेऊ नका. मला अत्यंत महत्त्वाची अशी जे काही महत्त्वाची काही कामं, अगदी टॉप अशी कामं किंवा प्रॉब्लेम्स किंवा समस्या असे निर्माण झाल्या, तर मी ज्या काही 4 लोकांना विचारतो तेच असं माझ्या जीवनात होतं. अशा संस्थेला 50 वर्ष झाली. 50 वर्ष म्हणजे दोन्हीकडे आश्चर्य. संस्थाही टिकली आणि आम्ही टिकलो. 50 वर्ष आनंद आहे, गौरव आहे, मनापासून गौरव आहे. बाबासाहेबांनी आशीर्वचनपर बोलणं झाल्यानंतर एक छोटासा सत्कार स्वामीजी करणार आहोत आम्ही. आमच्या ज्येष्ठ संचालक शरदराव यांची कन्या डॉक्टर कस्तुरी पायगुडे राणे ही इथे उपस्थित आहे. तिने सुरुवातीला अत्यंत स्वागतगीत, एक सुंदर स्वागतगीत तिने सादर केलं आहे. तिची छोटीशी ओळख करून द्यायची झाली तर भीमसेन जोशींच्या शताब्दी वर्षानिमित्त सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगनी पंडित भीमसेन जोशी सेलिब्रेटिंग द सेंटेनरी असं तिचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. असा तिच्या बाबतीत विशेष उल्लेख इथे करणं गरजेचं आहे. मी बाबासाहेबांना विनंती करीन आणि स्वामीजी तुमचाही आशीर्वाद असू द्या तिला. मी तिला विनंती करतो की आमच्या संस्थेच्या वतीने तुझा हा छोटासा सत्कार तू स्वीकार. नारळ खूप खूप अभिनंदन. दोन निरोप आहेत. निरोप म्हणण्यापेक्षा राहून गेलेलं एक काम, कारण संस्थेचं कोणी उपस्थित नाही प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी. त्यांना काही अन्य कामामध्ये कदाचित अडचण नसल्यामुळे कर्वे संस्थेलाही आपण ह्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय, त्यानिमित्ताने त्या संस्थेला पण चेक देणार आहोत, धनादेश आमच्या वतीने. पण त्यांच्यापैकी कोणी आज उपस्थित नाही. उद्या तो संस्थेत पोचवला जाईल. आता ह्यानंतर आमचे रामभाऊ
राजाभाऊ चौधरी मी ठरवलं होतं पण विसरलो. अगदी 2 त्याचा वेळ मी घेते. गोवा सरकारच्या आपल्या पोर्तुगीजांच्या ताब्यात, पोर्तुगीजांच्या ताब्यात आपला देश हा आपल्याला बराचसा देश होता माहिती आहे आपल्याला. गोवा होता. दीव होता, दमण होता, नगर हवेली होते. हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. थोडे थोडके नाही 400 वर्ष एवढा एवढा देश एवढ्या मोठ्या देशावर राज्य करतो याचा काही आपण विचार केला त्याचं होतं. पण त्यातला एक भाग स्वतंत्र करण्याकरता त्या तरुणांनी हनुमान व्यायाम मंडळ त्याच्यामध्ये वसंतराव प्रसाद आहे, बरेच लोक होते. धनाजी जाधव, पिलाजी निळकंठराव आणि बरेच आहे. खूप आमच्या पुढे तर 117 जण आम्ही गेलो आणि आम्ही सशस्त्र भाग घेतला आणि थोडक्यात सांगतो. आणि तो भाग सशस्त्र मुक्त केला. तारीख 2 शेवटचा जो जिंकला अगदी आता पोर्तुगीज राहिले नाही असा जो जिंकला त्याचं नाव सेल्वासा हे तो मुख्य ठिकाण. त्या सेल्वासा आमच्या ताब्यात घेतला आम्ही. तर त्याची तारीख होती 2 ऑगस्ट 1954 या दिवशी मी ते जिंकले. याबद्दल मला पुढे काही वर्षानंतर आपल्या भारत सरकारनं पेन्शन द्यायचं ठरवलं. पहिल्यांदा नाही पण ठरवलं, नंतर द्यायचं पण ठरवलं. ते द्यायचं तर त्याच्यात मला पेन्शन आलं ते काहीतरी काय होता मला आठवते पण काहीतरी आलं की तुम्हाला इतकं तर मी ते परत पाठवलं किंवा आणि त्याच्यामध्ये एक खवचट वाक्य लिहिलं माझ्या स्वभावानुसार. पेन्शन करता आम्ही गरज नव्हतो. आम्ही जे काही केलं ते पेन्शन मिळण्याकरता केलं असं लिहिलं, मराठीत लिहिलं. म्हणलं कोणाला तरी समजलं गेलं. आणि हे आमच्या वसंतराव प्रसाद यांना कळलं. वसंतराव प्रसाद आपल्या 45 त्यांना कळलं. ते घाईघाईनं एखादा लग्नाचा मुहूर्त गाठ्या करता यावं तसे ते माझ्याकडे आले. माझ्या घरी पर्वतीला आले. तेवढे तू काय वेळाच वेळच आहे. तेवढं काय झालं पेन्शन मिळालं परत देतोच. मी म्हणलं मग काय करू. ते काय पेन्शन करता गेलं काय कारण ते पण होते त्यालाही मिळालं होतं. मी काय पेन्शन करता गेलं मी त्या टोचत होतं बरं काय त्याला टोचत होतं. तर आम्ही काय पेन्शन करता गेलं. अरे चांगल्या कामाकरता तुला खर्च करता येतील घे. ते घेतो आहे. आता सध्या ते पेन्शन व्यवस्था वाढ असतं बरं का. आता सध्या मला जे पेन्शन मिळतं ते 300 रुपये मला पेन्शन मिळतं. ते गेली 21 वर्ष मिळतं आहे. म्हणजे जवळ गेले बरीच वर्ष पण ते मिळतं आहे. ते सगळं पेन्शन मी अहंकार स्वतःबद्दल बोलतो आहे, स्वतःबद्दल कथन करतो आहे. ऐकून घ्या. मी ते विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाकरता गरिबांच्या करता पैसे देतो आजपर्यंत देतो. असे आत्तापर्यंत जे ते सगळे मी आमच्या सहलीजवळ 10 रुपयाच्याकडं दर महिन्याला पोचवतो. दर महिन्याला त्याची एक पावती तयार होते. फिक्स डिपॉझिट 3 महिने ती काय तुम्ही ठेवाल तितकीच वस्तू व्याजाने वाढते आणि मग ते पण आम्ही लोक अरे सहज जाता जाता किती चांगलं काम करतात. मला काही वेगळं करावं काय ते मला काही त्याग काही थोडंसं केलं त्याच्यावर माझं काही अडलेलं नव्हतं. मी केलं आणि मग अडलेल्यांचं मग ते काम पार. कार्यक्रमाची सांगता
स्वामीजींच्या आशीर्वचनाने होणार आहे. त्यानंतर आमचे ज्येष्ठ संचालक राजाभाऊ सगळ्यांचा ऋणनिर्देश करतील आणि त्यानंतर डॉक्टर कस्तुरी पायगुडे यांचा संपूर्ण वंदे मातरम होईल आणि हा कार्यक्रम संपणार आहे. मी मुद्दाम राजाभाऊंचं नाव असं घेतलं की त्यांना शंका आली की स्वामीजींना विसरले का, पण काय आहे, संकेत असा आहे की खरं म्हणजे तर आभार प्रदर्शन आधी घ्यायला पाहिजे. स्वामीजींचं आशीर्वचन वंदे मातरम त्यानंतर काही नाही, म्हणून मी निरोप द्यायला सुरुवात केली. बाकी असं काही विसरलो असं काही नव्हतं ते. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर, संपूर्ण वंदे मातरम झाल्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी स्नेहभोजन करूनच जायचं आहे. धन्यवाद. स्वामीजी. या मंगलमय सुंदर कार्यक्रमामध्ये ज्यांच्या आग्रहाखातर मी उपस्थित झालो आणि जे सुंदर सन्मानपत्र आपण माननीय बाबासाहेबांना दिलं त्याशी भारवीजींचा मी सत्कार करतो. माझ्यातला किंचित वात्रट, मी फार भयंकर वात्रट आहे. तर मगाशी ज्यावेळेला हे दिलं तर मी हळूच स्वामीजीच्या कानात विचारलं, का मला कळलं की आता दिल्लीला जाणार आहेत. त्या म्हणलं दिल्लीपर्यंत पुरेल ना, हे एकाची खाऊ आहे. तर म्हटलं दिल्लीपर्यंत पुरेल ना. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारतमातरम्. चरितं रघुनाथस्य शास्त्रं योगेश्वरस्य च कार्यं शिवसमर्थस्य प्रत्युषे प्रत्यहं स्मरेत्. आपला महान देश भारतवर्ष याच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. ज्या सारस पतपेढीला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या संस्थेलाही खूप खूप शुभेच्छा, शुभकामना. मान्य बाबासाहेबांनी आवर्जून सांगितलं की भारतवर्षाच्या स्वातंत्र्याला जितकी वर्ष पूर्ण झाली तितके लक्ष रुपये या पतपेढीकरता बाबासाहेबांनी मिळवून दिलेले आहे. त्यांच्या प्रसादाचा हा रेशिओ पण फार छान आहे. मित्रांनो, आज मी खरोखर स्वतःला फार भाग्यवान समजतो की एका इतिहास पुरुषाचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं. माझ्या विद्यार्थी जीवनात मी ठाण्याला शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराज माझ्या समोर ज्यांच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा उभे झाले आणि ते कायम ते हृदयामध्ये विराजमान झाले, तो हा सत्पुरुष आहे. आणि केवळ माझ्याच नव्हे, नक्की 3 ते 4 पिढ्यांच्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान करण्याचं महान कार्य, लोकोत्तर कार्य बाबासाहेबांनी केलं. त्यांच्या सत्काराकरता मी नाही आलो, मी त्यांच्या पूजनाकरता आलो.
बाबासाहेबांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांना 50 वर्ष मिळाली आणि मला 100 वर्ष मिळाली. मला हा देवाचा अन्याय वाटतो. छत्रपतींनी 50 वर्षात जे करून दाखवलं बाबासाहेब, ते 50 पिढ्यांच्या पर्यंत पुरेल, पण ते अविकृतपणे लोकांच्या समोर मांडण्याकरता तुम्हाला 100 वर्षाची आयुष्याची आवश्यकता होती. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम हा बाबासाहेबांच्या पुढल्या वर्षी होणाऱ्या महान सत्काराचं रिहर्सलचा कार्यक्रम आहे. रंगीत तालीम ज्याला मराठीत म्हणतात, ही पुढल्या वर्षाची छोटीशी रंगीत तालीम कोविडच्या काळात आम्ही स्वतःला सिद्ध करण्याकरता करून घेतो आहोत. बाबासाहेब, खरं म्हणजे आपण शतकोत्तर जीवन प्राप्त करावं अशी त्या भगवान पंढरीनाथाकडे मी मनोभावे प्रार्थना करतो. 100च नव्हे, शतकोत्तर जीवन आपणाला लाभावं. याचं कारण आहे, वेदमूर्ती पंडित सातवळेकरजी 102 वर्षाचे झाले. ज्या संस्थेमध्ये आपण आज बसलेलो आहोत ते महर्षी कर्वेजी 100हून अधिक जगलेत. आणि त्यामुळे निदान आणखी काही वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता वाटत नाही. पुढल्या वर्षीचा कार्यक्रम आम्ही मोठा करणार आणि तो एवढ्या करता नेत्रदीपक असा झाला पाहिजे की बाबासाहेबांनी काम काय केलं हे ज्याला इतिहासाचं भान आहे त्याच्या लक्षात येईल. ज्याला लोकांनी दरोडेखोर म्हटलं, पुढे पुढे लोकांनी त्याला वाट चुकलेला देशभक्त म्हटलं, आधी दरोडेखोर म्हटलं, नंतर वाट चुकलेला देशभक्त म्हटलं, अशा छत्रपतींची थोरवी ओळखणारा पहिला महापुरुष जर कोणी असेल तर ते लोकमान्य टिळक होत, ज्यांनी शिवजयंती आरंभ केली. लोकमान्यांनी छत्रपतींची मूळ प्रतिमा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपतींची मूळ प्रतिमा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं छत्रपतींची मूळ प्रतिमा अविकृतपणे लोकांच्या पुढे येत राहण्याकरता ज्या पिढ्यांच्या तपाचा एक प्रवाह प्रवाहित केला, त्याचा परिणाम आहे की आज शिवछत्रपती चलनी नाणं बनलेलं आहे, ज्याच्या त्याच्या तोंडावरती आहे. त्यात छत्रपतींचे खरोखर भक्त किती आहेत आणि छत्रपतींच्या नावाची झूल पांघरलेले निवडणुकांच्या करता सिद्ध होणारे मतलबी लोक किती आहेत याचा विवेक करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज या वयात सुद्धा बाबासाहेबांनी जो उपदेश केला, मी हतबुद्धपणे ऐकत राहिलो. ते काय सुंदर बोलत होते, ते अपेक्षित नव्हतं. 3 शब्द त्यांनी सांगितलेत मित्रांनो. ते 3 शब्द सावधान, दक्ष आणि सम्यक. आता मला फार वेळ दिलेला पण नाही आहे, आवश्यक पण नाही आहे, आणि भूक लागल्यानंतर तुमच्या सहनशीलतेची मी फारशी तमा न बाळगता बोलणं बरोबर पण नाही आहे. पण सावधान किंवा दक्ष हे सगळ्या धर्माचं सार आहे. क्यों स्विदेक पदम धर्म्यम, एका शब्दात धर्म सांग, असं जेव्हा यक्षानं धर्मराजाला म्हटलं, धर्मराजानं उत्तर दिलं, दाक्षम एक पदम धर्म्यम, सगळा धर्म एका दक्षतेत सामावतो. आणि ती दक्षता जर कुणाकडनं शिकायची असेल तर ती एकदम भगवान श्रीकृष्णांच्याकडनं किंवा नंतर एकदम छत्रपती शिवाजी महाराजांच्याच कडनं शिकावी लागते. अशा प्रकारची दक्षता. आणि सम्यक, सम्यक म्हणजे योगमय जीवन. श्रीमंत योगी
निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, सम्यक हे योगाचं लक्षण आहे. संतुलन, सगळीकडे संतुलन. हे सगळं आम्हाला जर संपूर्ण इतिहासात कुठे बघायला मिळत असेल तर ते जवळच्या इतिहासात आम्हाला छत्रपतींच्या मध्ये मिळतं. छत्रपती झाले नसते तर बंधूंनो आपण ही चर्चा करण्याकरता या ठिकाणी दिसलो पण नसतो, दुसरंच काहीतरी करत बसलो असतो. काशी होते कला जाती, मथुरा मस्जिद होती, शिवाजी न होत तो सुरक्त होत सबकी. हे जे म्हटलं ते सत्य आहे. आणि त्यामुळे तो शिवाजी लोकांच्यापर्यंत जाईल कसा? शिवाजी महाराज हा या राष्ट्राच्या संजीवनीचा बीजमंत्र आहे. या राष्ट्राच्या संजीवनीचा बीजमंत्र शिवाजी महाराज आहेत. स्वामी विवेकानंदांनी प्रेरणा त्यांच्याकडनं घ्यावी, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी प्रेरणा त्यांच्याकडनं घ्यावी, सर्व परवर्ती लोकांनी प्रेरणा ज्यांच्याकडनं घ्यावी. आणि आजही हा समाज पुन्हा पुन्हा जागृत होत राहून या राष्ट्राशी इमान बाळगत या राष्ट्राला महान बनवण्याचे स्वप्न बघत असेल तर याचं सगळं कसब, याची सगळी जादू शिवाजी या 3 अक्षरांच्या मध्ये. शिवाजी. पण दुर्दैवाची गोष्ट अशा प्रकारची असते, माऊलींनी एक ओवी सांगितलेली आहे, अशौच्या हाती बीज मंत्रे जैसी. बीज मंत्र फार महत्वाचं असतं आणि त्या बीज मंत्राचा प्रभाव अत्यंत मोठा असतो. पण ज्यांचं वागणं अपवित्र आहे अशा लोकांच्या तोंडी बीज मंत्र गेली की ती भ्रष्ट होतात. अशौच्या हाती बीज मंत्रे जैसी असं माऊलींनी म्हटलं. आज काय झालंय? छत्रपती शिवाजी महाराज हा बीज मंत्र ज्यांचं स्वतःचं जीवन अपवित्र आहे अशा लोकांच्या तोंडी गेल्यामुळे अत्यंत बदनाम झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि बदनाम कसं? लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कसकसे वाटावेत अशा प्रकारचा प्रयत्न, बीज मंत्र भ्रष्ट करण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज समाजवादी होते, छत्रपती शिवाजी महाराज मानवतावादी होते, छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव वाले होते. ते सगळं काही होते, पण ते हिंदू धर्माच्या आणि हिंदू राष्ट्राच्या उत्थानाकरता होते. हे बोलायला मात्र यांच्या तोंडाला कुलपा लागतात. अशा प्रकारचे लोक महाराष्ट्रामध्ये फोफावलेले आहेत. आणि त्यामुळे या बीज मंत्राचा पुनरुद्धार होण्याची आवश्यकता आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांचा आदर करतच होते. ते समानतेचं सगळीकडे वागणं त्यांचं होतच होतं, कारण तो आमच्या हिंदू धर्माचा मॅनिफेस्टो आहे. हिंदू धर्माचा मॅनिफेस्टो पसायदान आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी. हे हिंदुत्व आहे. पण हे हिंदुत्व जगायचं असेल तर आक्रमण करणाऱ्या पाप्यांना तिथल्या तिथे ठेचणं आवश्यक आहे. हे शिकवण्याकरता शिवाजी महाराजांची आवश्यकता. आणि म्हणून तो मुळमुळीत शिवाजी लोकांच्या पुढे मांडून तो शिवाजी डायल्यूट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये जो चाललाय त्याबद्दल सावधान राहण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांच्याच मुखातून आम्ही केव्हा तरी ऐकलं होतं, राजा वैराची रात्र आहे, जागा रहा, जागा रहा. आपणही मित्रांनो जागृत रहा. आणि हे जागरण या पिढ्यानपिढ्यांना पुन्हा पुन्हा प्राप्त होण्याकरता आपण सुद्धा बाबासाहेब स्वस्थ रहा, दीर्घायू रहा आणि अशा प्रकारची प्रेरणा आम्हा सर्वांना देत रहा. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन काम माझ्याकडे आलेलं आहे. तेवढी माझी पातळी नाही आहे या मान्यवरांचे आभार मानायची, पण आपला आदेश आणि अध्यापन हे आपलं काम आहे.
आजचे सत्कार मूर्ती शतकवीर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अयोध्या मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूजनीय गोविंदगिरी महाराज, महाराष्ट्र राज्याचे सहकार प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब अनसकर, माननीय शिवरामजी मेंगडे, माननीय राजाभाऊ बराटे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. तसेच सर्व मान्यवरांनी आपला बहुमोल वेळ दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या आल्याबद्दल सर्व म्हणजे आपल्या संस्थेच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. जय श्रीराम. वन्दे मातरम् वन्दे कल कल निनाद करले कोटि कोटि भुजई धृत खर करवाले अबला के नमा एत बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारी